अधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये पुनश्च एकदा स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2, श्लोक 64. मागच्या वेळेस या श्लोकाची आपण काही चर्चा त्याची सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण बघितलं होतं की आपल्या जीवन प्रवाह चालवण्याकरता आपल्याला काही सात्विक स्तरावरती काही भोग घ्यावेच लागतात. एकदम भोग घ्यायचे नाही हे शक्य नाही आहे, पण ते सात्विक भोग घेत असताना आपण त्यात अडकलं नाही पाहिजे. विशेष करून विषय चिंतन नाही केलं पाहिजे. का? कारण की ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. मागच्या वेळेस बघितलं आपण, क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः, त्याच्यानंतर स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्च आहे. काहीतरी विषयांमध्ये थोडंफार तरी आपल्याला त्याचा उपभोग घ्यावाच लागेल आहे. शरीर टिकवण्याकरता कमीत कमी, नाही तर साधना कशी होणार? त्याच्याकरता आपल्याला भगवान काय उपाय सांगतात? रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. म्हणजेच काय की आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून जे आपण भोग घेत असतो त्या इंद्रियांमध्ये राग आणि द्वेष हे विद्यमान असतात, म्हणजेच आसक्ती. आणि जर त्या इंद्रिय राग आणि द्वेष रहित आपण त्यांना केलं आणि त्या स्थितीमध्ये जर त्या विषयांमध्ये वावरल्या तर त्यातून कोणत्याही प्रकारचं धोका म्हणजे कमी असतो. आणि म्हणून रागद्वेष वियुक्तैस्तु म्हणतात, युक्तेस्तु नाही म्हणत. राग द्वेष वियुक्तैस्तु, की जर इंद्रियातून तो रागद्वेष काढला आणि मग जर आपल्या विषयांचा भोग केला, जे भोग अवर्जनीय आहे, हे लक्षात घ्या बरं. जे भोग अवर्जनीय आहेत म्हणजे साधकाच्या दृष्टीने जे मान्य आहेत, तर त्यातून जसं एक साधक महापुरुष जे असतात किंवा आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात. आपण ठाकूरांचे मागच्या वेळेस उदाहरण बघितलं होतं की कसं एक महत्त्वाचा सिद्धांत जो बघितला होता मागच्या वेळेस आपण, की जेव्हा एखाद्या विषयाप्रती आपली आसक्ती होते तर किंवा आपला राग स्थिर होतो, कामना स्थिर होते, तेव्हा आपण आसक्त होत असतो. पण ठाकूर कसे वागायचे आणि विशेषकर गिरीश घोषांचं उदाहरण बघितलं आपण की त्यांचं जे प्रेम होतं ते कसं होतं? ते आसक्ती रहित प्रेम होतं. म्हणून त्यांना त्यांच्या व्यवहारावरती असा काही राग यायचा नाही जसा आपल्याला येत असतो. स्वामीजींची आपण उदाहरण बघितलं होतं की स्वामीजी कसं म्हणतात की ठाकूरांनी जे आम्हाला जे प्रेम दिलं तसं प्रेम आम्हाला कोणीच दिलं नाही. आणि तसंच आपण हे पण बघितलं होतं की जेव्हा आपण द्वेषापोटी, मत्सरापोटी, क्रोधापोटी एखाद्या गोष्टीचा त्याग करतो तो खऱ्या अर्थाने त्याग नसतो.
खऱ्या अर्थाने तो त्याग नसतो. तो आपला द्वेष असतो, मत्सर असतो, क्रोध असतो. आणि त्याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे पुन्हा भगवान श्रीरामकृष्ण जे त्यागाचे बादशाह अशी आपल्या माताजी म्हणतात. आणि कामिनी कांचन त्यागी तरी सुद्धा त्यांनी माताजींना आपल्या जवळ ठेवलं आणि किती सन्मानपूर्वक ठेवलं. तेवढंच नव्हे तर इतर भक्तांना सुद्धा, विशेषकर महिला भक्तांना सुद्धा त्यांनी किती सन्मान दिला. आणि ही रामकृष्ण विवेकानंद भावधारेची एक फार मोठी ही एक याला म्हणतो की एक वैशिष्ट्य आहे की माता भगिनींना इथे खूप सन्मान दिला जातो. म्हणजे ठाकूरांचा त्याग तो काही द्वेष किंवा मत्सर पोटी नव्हता. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. त्याच्या थोडंसं पुढे जाऊया की पहा, आता विषयांच्या चिंतनाच्या संदर्भात अजून थोडं चिंतन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे की काही गोष्टी आपल्याला फार हव्याशा वाटत असतात, वांछनीय, त्याचं पण चिंतन करत असतो. काही गोष्टी आपल्याला नकोशा असतात, त्यांचंही चिंतन करत असतो आपण विपरीत दिशेने. मग ते विषय असो की मग ते व्यक्ती असो. ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा असतात त्याचं चिंतन करत असतो, त्यातून आसक्ती निर्माण होत असते. त्या व्यक्तीप्रती आपला आसक्तीपूर्ण प्रेम असतं. आणि ज्या वस्तू आपल्याला नकोशा असतात, जे व्यक्ती नकोशे असतात, त्यांच्याप्रती सतत चिंतन केल्याने आपल्या मनामध्ये द्वेष, मत्सर, घृणा हे वाढत जातं. म्हणजे कोणत्याही अर्थाने कधी पण विषयांचं चिंतन हे फार साधकाला धोकादायक आहे. वांछनीय चिंतन आणि अवांछनीय चिंतन म्हणजे विषयाच्या संदर्भामध्ये कोणतंही चिंतन हे योग्य नाही आहे. का? कारण की आपल्या इंद्रियांमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये ती आसक्ती तशीच दडलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे? विवेकपूर्ण आपल्या इंद्रियांना आसक्तीच्या आणि रागद्वेषाच्या वर न्यायचं आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल की त्या इंद्रियांमधलं, त्या अंतःकरणामधलं ही आसक्ती जी आहे हिचा नाश करावा लागेल. हे जे आसक्तीरूपी विष आहे, या आसक्तीरूपी विषाला जर आपण जाळून टाकलं तर फार बरं होईल. पारा नावाचं एक तत्व असतो बघा. आपण जे थर्मामीटरमध्ये टेम्परेचर नापतो, त्या टेम्परेचरमध्ये त्या थर्मामीटरमध्ये तो पारा असतो बघा, खालती कमी होत असतो. ताप आल्यावरती आपण मेजर करतो. तर तो जो पारा आहे, जर आपण तसंच चुकीने खाल्ला तर तो विष असतो बरं. आणि आपल्या शरीराला तो खूप बाधा करत असतो, मृत्यूपर्यंत होऊ शकते. पण त्याच पाऱ्याला जर आपण जाळलं आणि जाळल्यानंतर त्याचा एक भस्म तयार होतो, ते भस्म मात्र औषधीसारखं कार्य करतं आयुर्वेदामध्ये. बिलकुल त्याप्रमाणे बंधू भगिनींनो, जर आपण या विषयांमधले आसक्ती काढली, विषयांमधले ते आसक्तीरूपी विष काढलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं आहे की विषयांमध्ये आसक्तीरूपी विष नसतं. विषयांमध्ये आसक्तीरूपी विष नसतं. ते कुठे असतं? ते असतं इंद्रियांमध्ये, अंतःकरणामध्ये. आणि म्हणूनच विषयांमध्ये ही शक्ती नसते की ते येऊन इंद्रियांना चिपकतील. ही शक्ती इंद्रियांमध्ये आहे, ही शक्ती अंतःकरणामध्ये आहे की ते जाऊन विषयांना चिपकतं. म्हणजे आपल्याला अंतःकरण आणि इंद्रियातून ते आसक्तीरूपी विष त्याला जाळून टाकायचं आहे. तेव्हा आपल्या इंद्रिय राग द्वेष वियुक्तैस्तु, तेव्हा तसं ते होणार. पुढे भगवान म्हणतात पहा, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. जीवन प्रवाह चालवण्याकरता इंद्रिय विषयांमध्ये थोड्याफार खेळतीलच. पुन्हा मी सांगतोय, अवर्जनीय वर्जनीय जे आहेत साधका करता त्याच्याकडे जायचंच नाही आपल्याला. जे अवर्जनीय गोष्टी आहेत साधका करता, त्याच्यामध्ये खाणं आहे, पिणं आहे, थोडं निसर्ग बघणं आहे, ईश्वराचं रूप बघणं आहे,
ह्या सगळ्या अवर्जनीय आहेत. तर हे करत असताना पुन्हा शब्द वापरतात, आत्मवैश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. इथे शब्द वापरलाय आत्मवैश्येही. काय याचा अर्थ आहे पहा, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्, की विषयांमध्ये इंद्रियांना जर खेळवायचंच असेल तर ते रागद्वेष वियुक्तैस्तु असल्या पाहिजे. आणि काय असलं पाहिजे, अजून दुसरी अट त्यांनी टाकली आहे, आत्मवैश्यैही. म्हणजे काय, हा विशेषण का लावला, याचा अर्थ असतो की इंद्रिय स्वतःच्या कह्यात असल्या पाहिजे. जे इंद्रिय विषयांमध्ये राग द्वेष वियुक्त होऊन, युक्त होऊन नाही बरं, वियुक्त होऊन खेळतात ते, तरी सुद्धा त्याच्यामध्ये अजून एक अट भगवान टाकतात. आणि ती अट टाकून काय म्हणतात, त्या कशा असल्या पाहिजे इंद्रिय, त्यांना स्वतःवरती ताब्या असल्या पाहिजे. म्हणजे आत्मवैश्ये हे असं का हो. आधी तर म्हटलंय की रागद्वेष वियुक्तेस्तु, म्हणजे झालं. रागद्वेषाने जर वियुक्त असल्या तर मग काही समस्या नाहीये. नाही, भगवान इथे बिलकुल पूर्ण बंदोबस्त करू इच्छित आहेत. आणि ते काय म्हणतात आहे की आत्मवैश्ये हे, म्हणजे याचा अर्थ काय, त्या इंद्रिय आपल्या कह्यात सुद्धा असल्या पाहिजे. का असल्या पाहिजे, की समजा रागद्वेष वियुक्त इंद्रिय जेव्हा विषयांमध्ये विचरण करत आहेत, विषयांचा भोग घेत आहेत, आणि तेव्हा समजा इंद्रियांमध्ये चुकीने जर आसक्ती निर्माण झाली तर एखादी इंद्रिय एखाद्या विषयामध्ये गुंतू शकते. तेव्हा काय पाहिजे, तेव्हा त्या इंद्रियांमध्ये स्वतःमध्ये इतकी ताकद पाहिजे की त्या इंद्रिय त्या विषयापासून त्याला लक्षात आलं पाहिजे की इथून आपल्याला सुटलं पाहिजे. अर्थात अंतःकरणाचा तिथे फार मोठा एक भूमिका आहेत, त्यात काही वादच नाही. पण जर इंद्रिय, आपल्या सर्व इंद्रिय जे आहेत, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, हे जर सेल्फ डिसिप्लिन करणार नाही, म्हणजे पहा इथे भगवान बिलकुल पूर्ण पक्की व्यवस्था करू इच्छित आहेत. एकतर आपल्या साधकांच्या इंद्रिय रागद्वेष वियुक्त असल्या पाहिजे आणि त्यांचा स्वतःवर ताब्या सुद्धा पाहिजे, आत्मवैश्येही. तरच तो साधकाला हे सगळे दुसरे जे इंद्रिय विषयांमध्ये विचरण करण्याची परवानगी दिली आहे. नाहीतर तो साधक अजून कच्चा आहे. वरच्यावर बघितलं बंधू भगिनींनो, तर रागद्वेष वियुक्तैही आणि आत्मवैश्येही ह्या दोन्ही ज्या अटी आहेत, म्हणजे रागद्वेषनी वियुक्त होणाऱ्या इंद्रिया आणि स्वतःवरती ताब्या असलेल्या इंद्रिय, या दोन्ही एकाच नाण्याचे 2 बाजू आहे बघा. एकमेकांना पूरक आहेत, त्या एकमेकांना पूरक आहे. कोणत्या अर्थाने पूरक आहेत, कोणत्या अर्थाने पूरक आहेत, त्या पूरक आहेत की पहा, ज्या साधकाच्या 10 इंद्रिय जर रागद्वेष वियुक्त असतील तर त्याच इंद्रिय स्वतःच्या कह्यात सुद्धा असतील. आणि ज्या साधकाच्या इंद्रिया स्वतःच्या कह्यात असतील त्याच इंद्रिय रागद्वेष वियुक्त सुद्धा असतील. म्हणजे एक असेल ते एक नसणार असं कधी होत नाही. हे असेल तर हे होणारच. जसं नाणं आपण घेतो त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला घ्याव्या लागतात, बिलकुल तसंच जर रागद्वेष वियुक्त इंद्रिय आहेत तर ते स्वतःच्या कह्यात असणारच. आणि स्वतःच्या कह्यात जर इंद्रिय असतील तर ते रागद्वेष असतीलच. हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही दुसरी अट झाली. अजून एक अट पुढे सांगतात ते भगवान, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. विधेयात्मा तिसरी अट देऊन राहिले. आता इंद्रिय वियुक्त असल्या पाहिजे, त्या इंद्रिय स्वतःच्या कह्यात असल्या पाहिजे, आणि तिसरं विधेयात्मा. आता हे अंतःकरणाच्या संदर्भात आपल्याला सूचना देत आहेत भगवान. काय सूचना देत आहेत की त्या साधकाचं अंतःकरण ते
स्वतःच्या इच्छेनुसार ते वशात असलं पाहिजे. पहा, आपल्या इंद्रियांना चालवणारा कोण असतं, त्यांच्यावरती ताब्यात ठेवणारा कोण असतो, ते अंतःकरण असतं. इंद्रिय कह्यात आहे पण अंतःकरण कह्यात नाही आहे, तर पुन्हा आपली गाडी कुठेतरी कोसळणार. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय विधेयात्मा, म्हणजे इंद्रिय रागद्वेषने वियुक्त असल्या पाहिजे, त्या स्वतःच्या कह्यात असल्या पाहिजे, आणि त्यांना चालवणारं जे अंतःकरण आहे ते सुद्धा स्वतःच्या इच्छेनुसार कह्यात असलं पाहिजे. नाहीतर घरामधले जे वरिष्ठ मंडळी आहे तेच गडबड करतात आहे, तर लहान मुलं तर गडबड करणारच, मग तसा प्रकार तो होऊन जाईल. म्हणून आचार्य शंकर या विधेयात्माची परिभाषा देताना आपल्या शंकर भाष्यामध्ये फार सुंदर सांगतात. इच्छा तो विधेय आत्मा अंतःकरणम यस्य सह अयम विधेयात्मा. विधेयात्म्याची परिभाषा सांगतात ते, की विधेयात्मा कशाला म्हटलं पाहिजे, तर इच्छा तो विधेय आत्मा अंतःकरणम यस्य सह अयम विधेयात्मा. असा पुरुष ज्याचं अंतःकरण त्याच्या इच्छेनुसार त्याच्या वशात आहे, त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कह्यात आहे. म्हणजे साधारणपणे काय होत असतं की आपण आपल्या अंतःकरणाचे मालक आहोत वस्तुतः, पण सद्य परिस्थिती काय आहे की आपलं अंतःकरण म्हणजे आपलं मन आपल्याला चालवत असतं. अरे थोडं करून घ्या ना, काय आज थंडी, आज जप नाही करणार, आज खूपच थंडी, काल रात्री काल दिवसभर खूप परिश्रम झालेला आहे, आज मी सकाळी उठणार नाही. म्हणजे काय, आपलं मन आपल्याला खेळवून राहिलं आहे. पण झालं काय पाहिजे की आपण जसं म्हणू तसं आपलं मन वागलं पाहिजे. एक खूप सुंदर म्हण याच्याबद्दल म्हटले जाते की माइंड इज अ व्हेरी गुड सर्वंट बट इज व्हेरी बॅड मास्टर. द माइंड म्हणजे आपलं मन किंवा अंतःकरण, ही इज अ व्हेरी गुड सर्वंट. त्याला एकदा आपल्या विवेकाच्या खालती आणा आणि त्याला बिलकुल चापकाने चोपून ठेवा. इतकं चांगलं काम करतो होतं की बस रे बस. पण जर त्याला सूट दिली देन ही इज अ व्हेरी बॅड मास्टर. तो आपला घोटाळा करूनच सोडणार. म्हणून तिसरी अट काय की आपलं अंतःकरण सुद्धा साधकाच्या कह्यात पाहिजे. इथे एक अजून थोडी चर्चा करण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनींनो. विशेष करून की अंतःकरणाच्या संदर्भात जर सांगायचं तर आपले आचार आणि विचार याच्यामध्ये फार साम्य असलं पाहिजे. आणि आपलेच इष्ट भगवान श्रीरामकृष्ण याच्यावरती खूप भर द्यायचे. मी तो संदर्भ इथे का आणतोय मी तुम्हाला पुढे सांगतो. की पहा, ठाकूर म्हणायचे की आत बाहेर एक असलं पाहिजे. भावेर घरे चुरी कोरबे ना, बांगलामध्ये ते म्हणायचे. म्हणजे आत एक आहे आणि बाहेर तू वेगळं दाखवतोय, अशाने कधी साधना होत नसते. आणि जे लोक असे वागतात त्यांचं अंतःकरण त्यांच्या ताब्यात नसतं. म्हणून मी हे सांगतोय, आचार आणि विचार याच्यामध्ये बिलकुल साम्य असलं पाहिजे. आत एक आहे आणि बाहेर दुसरं, बाहेर एक आहे आत तिसरं, असं करून मुळीच चालणार नाही. म्हणून ठाकूर म्हणायचे की आत बाहेर बिलकुल एक पाहिजे. आणि आपण म्हणतो ना आचार्य, हा शब्द कुठून आला माहिती आहे का संस्कृतमध्ये? आचरणात इति आचार्य. ज्यांचं आचरण त्यांच्या वाणीप्रमाणे आहे, त्यांच्या विचाराप्रमाणे आहे, त्यांना आचार्य म्हणतात. आपल्याला वाटतं आचार्य म्हणजे काय, त्याने खूप काहीतरी पुस्तकं लिहिलेत, ग्रंथ लिहिलेत, नव्हे. आचार्य शंकर त्यांच्या आचरणामुळे ते आचार्य आहेत. भगवान कृष्ण, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद, माताजी, हे सगळे जे अवतार महापुरुष झालेले आहेत, भगवान बुद्ध, आपण यांना आचार्य म्हणतो. वर्ल्ड टीचर हा टिपिकल शब्द आहे इंग्लिशमध्ये. संपूर्ण जगाला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. तर ज्ञान दिलं म्हणजे काय, आर्टिकल लिहून ज्ञान दिलं का, हे असे व्याख्यान दिले का त्यांनी, नव्हे. त्यांच्या आचरणातून आपल्याला काहीतरी जाणवलं, आपल्यालाच नाही सगळ्या जगाला जाणवलं.
म्हणून आचरणात इति आचार्य. तर आपली प्रॉब्लेम काय आहे की आपल्या वागण्या बोलण्यामध्ये साम्यता नसते आणि म्हणून आपल्याला हवे तसे परिणाम मिळत नाही. का? कारण की विधेयात्मा, आपला अंतःकरण आपल्या कह्यात नाहीये. आपल्या मनात काहीतरी असतं पण आपण होच काहीतरी दुसरंच करत असतो. आपली सर्वांची स्थिती ती आहे. ही दुर्दैवी परिस्थिती आहे पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आचार आणि विचार जिथे एक सारखे आहेत तिथे नक्कीच त्याचा अंतःकरणाच्या कह्यात असणारच. बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले. बरोबर ना? बिलकुल तोच कन्सेप्ट आहे. जे आतमध्ये आहे ते बाहेर असलं पाहिजे. याचा एक चुकीचा अर्थ लोक घेतात. कसं? मी जाऊन कोणाला तरी एखाद्याला बिचाऱ्याला थोबाडीत मारली एक. विचारलं का मारलं? अहो तुम्हीच तर म्हणाले की जे मनात आहे ते बाहेर येऊ द्या. हे याचा अर्थ नाहीये. बरं, आतही शुद्धता पाहिजे आणि बाहेरही शुद्धता पाहिजे. आतमध्ये शुद्धता नाही आणि बाहेर मी दाखवतोय हे चुकीचं आहे. आणि म्हणून ते दोन शब्द पहा निघाले, मिथ्याचार आणि पाखंडी. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये येणार आहे तो विषय. काय की पहा की आपल्या जीवन म्हणजे एखादा मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचे आचार व्यवस्थित आहे पण त्याचे विचार वाईट आहे तर त्याला काय म्हणायचं? मिथ्याचार. बाहेर खूप चांगलं दाखवतोय पण आतमध्ये विचार चांगले नाहीये. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः उच्यते. बाहेर व्यवहार मी काहीतरी पोच करतोय काही फार वेगवेगळं पण आतमध्ये माझ्या काहीतरी द्वेष मत्सर क्रोध सुरू आहे. नाही होणार, मिथ्याचार आहे. आणि उलट जर झालं तर माझा आचार मी व्यवस्थित करतोय, आचार व्यवस्थित नाही आहे पण माझे विचार चांगले आहेत. असं फार क्वचित घडतं पण घडतं असं. त्याला काय म्हणतात? त्याला पाखंडी म्हणतात. तर आपल्याला पाखंडपासून पण वाचायचं आहे आणि आपल्याला मिथ्याचार पासून सुद्धा वाचायचं आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला आत आणि बाहेर एक आणि सोयीस्कररित्या नाही. आतमध्ये पण शुद्ध, पवित्र, निस्वार्थी, द्वेषरहित, क्रोधरहित, बाहेर सुद्धा तसंच असलं पाहिजे. तेव्हा आपल्या अंतःकरण आपल्या कह्यात राहील आणि तेव्हाच या 3 अटी पहा सांगितल्या आणि 3 अटी आपण प्राप्त केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? आत्मवैश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. काय म्हणतात भगवान इथे की इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. एकदा मी पुन्हा श्लोक वाचतो म्हणजे त्याचा पूर्ण सिक्वेन्स लक्षात येईल. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. पहा याचा सिक्वेन्स आपल्याला समजावा लागेल. हे सगळे श्लोक फार एकमेकांना जोडलेले आहेत. 62 आणि 63व्या श्लोकामध्ये सांगतात विषयाचं चिंतन केल्याने तो साधक प्रलोभनात पडतो आणि त्याचा सत्यानाश होतो आध्यात्मिकरित्या. पण जीवन प्रवाह चालवण्याकरता त्याला विषयांचा भोग घ्यावाच लागतो. अशा वेळेस काय करायचं साधकांनी, तुम्ही आणि मी? तर आपल्याला पहा त्यांनी 3 अटी सांगितल्या आणि त्या 3ही अटींचं जर पालन केलं तर काय प्राप्त होतं? प्रसादम अधिगच्छति. म्हणजे विषयांमध्ये आपण विषयांचा भोग जरी घेतला तरी आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. आता प्रश्न हा पडतो की विषयांचा भोग घेऊन प्रसन्नता प्राप्त होते याचा अर्थ काय? की पहा साधारण लोक भोगवृत्तीने आणि सगळे वर्जनीय भोग सुद्धा भोगतात आणि ते प्रसन्नतेला प्राप्त करत नाही. ते कशाला प्राप्त करतात? अशांतीला, दुःखाला प्राप्त करतात.
का? कारण की ते राग द्वेषाने युक्त होऊन आपल्या इंद्रियांवरती त्यांचा ताब्या नसतो, त्यांचं अंतःकरण त्यांच्या कह्यात नसतं. अशा भोगवृत्तींनी ते अवर्जनीय आणि वर्जनीय दोन्ही भोग भोगत असतात. म्हणून त्यांची जी आपण म्हणतो ना, कधी कधी लोक प्रसन्न असतात, हा महाराज आज मला माझा पगार वाढ झाली, मला अमुक झालं, मला तमुक झालं वगैरे वगैरे, किंवा मी असं घेतलं तसं केलं. तर ती प्रसन्नता कशी असते? ती शांतीपूर्ण प्रसन्नता नसते. लक्षात घ्या, साधकाची जी प्रसन्नता असते म्हणजे एक तर त्याला विषयामध्ये रमायचं नसतं साधकाला, पण त्याला रमावं लागतं का? जीवन प्रवाह चालवायचा आहे. मग त्याच्याकरता तो 3 अटी भगवानांनी दिल्या आहे आणि त्या 3 अटी पूर्ण करून त्यांनी जे अवर्जनीय भोग आहे भोगले, ते भोग भोगून सुद्धा त्याला प्रसन्नता प्राप्त होते. प्रसन्नताचा आध्यात्मिक डिक्शनरीमध्ये त्याचा काय अर्थ आहे की त्याला प्रसन्नता प्राप्त होते म्हणजे त्याला शांती प्राप्त होते आणि त्याला आनंद प्राप्त होतो. सामान्य लोकांना तात्पुरतं सुख मिळतं. मी शब्द काय वापरतो लक्षात घ्या, सुख आणि आनंद. कारण सुखाबरोबर नेहमी दुःख जोडलेला असतो, आनंद बरोबर नसतं. त्याच्या जे सुख आहे त्याच्याबरोबर अशांती सुद्धा असते. पण इकडे काय आहे? इकडे शांती आहे. म्हणजे जेव्हा साधक आपल्या इंद्रियांमधून अंतःकरणामधून रागद्वेष काढतो, इंद्रियांना कह्यात ठेवून, आपलं अंतःकरण आपल्या कह्यात ठेवून, आणि जेव्हा जीवन प्रवाह चालवण्याकरता इंद्रियांमध्ये रममाण होतो, तर त्यातून त्याला दुःख, क्लेश, अशांती प्राप्त होत नाही, त्याला प्रसन्नता प्राप्त होते. म्हणजे काय? शांतीपूर्वक आनंद प्राप्त होत असतो. प्रसादम अधिगच्छति असं त्याचा अर्थ आहे. हे प्रसाद जो शब्द आहे ना बंधू भगिनींनो, हा फार महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. पातंजली योगसूत्रामध्ये पातंजली महामुनींनी जो एक पहिलाच एकदम त्यांचा सूत्र आहे की चित्तवृत्ती निरोध, आपल्या चित्तामध्ये ज्या काही वृत्ती निर्माण होत असतात, विषय वासना, त्यांचा निरोध केल्याने आपल्याला हेच प्रसाद, जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती गीतेमध्ये सांगितली काय? प्रसाद. म्हणजे शांतीपूर्वक प्रसन्नता, शांतीपूर्वक आनंद, हा त्याचा अर्थ आहे. आणि हे जो प्रसाद प्राप्त होतो, ही प्रसादाची स्थिती जी प्राप्त होते, ही जी प्रसन्नता प्राप्त होते, हे काही मनाच्या ते वृत्ती असतात, त्यांना कधी दाबून प्राप्त होत नसते. हे थोडंसं आपण आज जरा मानसशास्त्राकडे जाऊया आणि ते फार महत्वाचं आहे बरं. 2 की 3 व्याख्यान आधी आपण याची चर्चा केलेली आहे की पहा, आपल्या सर्वांच्या मनामध्ये संस्कारगत दोष आहेत. ते स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ते संस्कार आपल्याला ओढतात विषयांकडे. दाबल्याने काय होईल? सप्रेस केल्याने ते योग्यच नाही, ते योग्य नाही आहे. काहीतरी मानसिक विकृती निर्माण होऊ शकते. सप्रेस करू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही. एक्सप्रेस केलं तर काय होईल? ते अजून फोफावतील. दाबलं तरी फोफावतील. मग काय करायचं? ठाकूर काय म्हणाले? त्यांची गती फिरवून द्या. रमण करायचंय, आत्मतत्वावर रमण करायचं. रूप बघायचंय, ईश्वराचं रूप बघायचंय. काहीतरी सुगंध घ्यायचा आहे तर मी देवाच्या निर्माल्याचा सुगंध घेईन आहे. काहीतरी ऐकायचं आहे, मी ठाकूरांचे भजन ऐकणार आहे, स्तोत्र पठण करणार आहे, गीता पठण करणार आहे, तेच फक्त मी ऐकणार. दंभ करायचा असेल तर विभीषणाप्रमाणे की मी देवापुढे आपलं मस्तक नमवलंय, मी आता पुढे कोणापुढे आपलं मस्तक नमवणार नाही. क्रोध करायचा असेल तर स्वतःवर करा की माझं मन का लागत नाही ईश्वराच्या चरणी. पहा, या सगळ्या गोष्टींना हा एक अत्यंत विधेयात्मक पैलू
ठाकूर आपल्याला सांगतात. कारण की यांच्याशी फाईट तर करायचं, यांना दाबून चालणार नाही. फक्त त्यांची गती आपल्याला ईश्वराकडे वळवून द्यायची आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे बंधू भगिनींनो, की आपल्याला चिंतन करताना बंधू भगिनींनो एक छोटीशी घटना भगवान श्रीराम कृष्णांच्या जीवनाची मला स्मरणात येत आहे आणि ती इथे सांगणं थोडंसं संदर्भ सहितच होईल. जरी ती समस्या थोडी सामाजिक समस्या आहे तरी सुद्धा दमन करून कधी पण आपण योग्य वळण कोणालाही लावू शकत नाही. हे जी आपण चर्चा करत होतो की इंद्रियांचं दमन केल्याने, अंतःकरणाचं दमन केल्याने कधी पण आपल्याला जे प्रसन्नता किंवा प्रसाद स्थिती ही प्राप्त होणार नाही. तर याच संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातला एक खूप बोलका आणि थोडा मजेदार प्रसंग आहे, पण त्याचा थोडासा एक सामाजिक महत्त्व आहे त्यावेळेसचं. आणि ते म्हणजे असं की आपले भगवान श्रीरामकृष्ण हे किशोर वयाचे होते. 10-11 वर्ष त्यांचं वय असेल. कामारपुकूरलाच होते आणि तिथे एक वैश्य वस्ती होती आणि तिथे एक दुर्गादास पाईन नावाचे एक फार भले मोठे व्यापारी, गलेलठ्ठा पैसा त्यांच्याकडे, खूप धनाढ्य ते होते. त्यांना फार अभिमान होता की त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी कधी कोणी बघितलेलं नाही आहे. त्यावेळेस पर्दा प्रथा खूपच होती आणि स्त्रियांना जर बाहेर येऊ दिलं तर त्या बिघडतील वगैरे असे काहीतरी चुकीच्या संकल्पना होत्या, खोचक म्हणजे याला म्हणतो ना की एकदम वाईट पद्धती होत्या. आणि दुर्गादास पाईन त्यांच्या घरामध्ये सुना मुली वगैरे सगळं मिळून एक चांगला 15-20-25 अशा आया बहिणी तिथे राहत असे. पण कोणी बाहेर नसत. कसं ते जीवन जगत असेल भगवान जाणे होता की माझ्या घरच्या स्त्रिया कधी बाहेर येत नाही. 11 वर्षाचे गदाधर त्यांच्या पुढे म्हणजे इतर कोणाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की माझ्या घरच्या स्त्रियांनी पहा, स्त्रियांना कधी कोणी बघितलेलं नाही आहे, किती पवित्र आहे माझ्या घरच्या स्त्रिया. तर तिथे 11 वर्षाचे गदाधर त्यांनी त्याचा विरोध केला. अरे मुला मुलींमध्ये पावित्र्य जर त्यांना जपायचं असेल तर त्यांना ईश्वर भक्ती शिकवा. पहा काय उपाय सांगतात, आणि तेही 11 वर्षाचे. त्यांना विवेक वैराग्याचे धडे द्या, त्यांना सगळ्यात मोठं ईश्वराची भक्ती शिकवा. त्यातून त्यांना जीवनाची एक दिशा मिळेल, त्यातून त्याचं पावित्र्य अक्षुण्य राहील, मुलाचं असो की मुलीचं असो. पण ते तसं मानायला तयार नव्हते. आणि एकदा मग त्यांना भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना तिथे चॅलेंज केलं गदाधरांनी की पहा, तुमच्या घरात आजपर्यंत कोणी शिरलं नाही, तुम्ही असं म्हणता, पण मी तुम्हाला तुमच्या घरात शिरून दाखवू शकतो. तर दुर्गादास पाईन त्यांचं खूप प्रेम होतं गदाधरांवरती. त्यांनी म्हटलं तू माझ्या घरात शिरून दाखव, मी तुला बक्षीस देईन. आणि घडलं असं की काही दिवसांनीच, 1-2 आठवड्यांनी, एक संध्याकाळची वेळ, म्हणजे आता रात्र संध्याकाळ होत आहे, म्हणजे अंधकार होणार आहे, सूर्यास्त होत आहे, अशा वेळेस एक बिलकुल कुमार वयाची एक मुलगी, सूत विकणारी, आणि त्या अंगावरती ते घुंगट वगैरे घेतलेलं, हातामध्ये चांदीच्या पाटल्या बिटल्या सगळं, आणि असं बोलणं, ते येऊन सरळ शिरतात दुर्गादास पाईंच्या त्या बैठक खान्यामध्ये आणि बिलकुल अशी ॲक्टिंग करतात की मी शेजारच्या गावातली आहे, सूत विकायला आली होती आणि संध्याकाळ झाली आहे, मी आता रात्री एकटी कुठे जाऊ आणि तुम्ही मला आश्रय दिलाच पाहिजे. तर तसे दुर्गादास पाईन सज्जन होते. 2-4 काही प्रश्न विचारले, तू कोणत्या गावातली आहे, काय आहे, आणि असं म्हणून तिला म्हटलं की ठीक आहे, आतमध्ये अजून दुसऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्याबरोबर जा, ते तुझ्या काही खायची प्यायची आणि रात्री झोपायची व्यवस्था करतील, सकाळी तू आपल्या घरी निघून जा. ठीक आहे. घरी त्यांच्या घरात शिरतात गदाधर, म्हणजे ती नटलेली ती मुलगी, आणि गेल्याबरोबर त्या सगळ्या स्त्रियांशी परिचय करून घेतात गदाधर. अजून घुंगटा काही उचललेला नाही आहे, खाऊ पिऊ घालतात, आणि संभाषण तर ठाकूर असं करायचे की सगळ्यांना बिलकुल मुठीत करून घ्यायचं एकदम. इतका मधुर व्यवहार, मधुर बोलणं, आणि बोलता बोलता सगळं जाणून घेतलं की घरामध्ये किती स्त्रिया आहेत.
किती सासवा आहेत, किती सुना आहेत, किती मुली आहेत, सगळं बित्तम बातम्या काढून. आणि आता असं करता करता रात्र होत आली आणि इकडे घरी गदाधर आला नाही म्हणून त्याचे मोठे भाऊ रामकुमार हे ओरडत ओरडत आले की ओ गदाधर कुठे. आता ते थोडंसं शुद्धीवरती आले की अरे बापरे आता घरी पण जायचं आहे. तर जसंच दादांनी त्याने ओरडलं की ओ गदाधर, तर त्या वेशामध्येच आपल्या ठाकरांनी आरोळी ठोकली, दादा आलो रे. आणि असं बोलल्याबरोबर त्या स्त्रिया चकित झाल्या, ते दुर्गादास पाईन सुद्धा चकित झाले. आणि रात्री मग ते घरी गेले आपले ठाकूर, आणि दुर्गादास पाईंनी आपली पराजय स्वीकार केली. हे पहा, ही जरी गमतीशीर घटना आहे पण हे मुद्दाम तुझ्यावर मी का मांडले की पहा, दमन करून कधी पण संस्कार निर्माण होत नाही, पावित्र्य जपल्या जात नाही. त्याच्याकरता विवेक, वैराग्य आणि सगळ्यात मोठं विवेक वैराग्य सध्या नाही देऊ शकलो हरकत नाही, ईश्वराची भक्ती जे लोक आपल्या घरी शिकवतात. आणि या घटनेच्या माध्यमातून तर किती स्पष्ट उल्लेख करतात भगवान श्रीरामकृष्ण की अरे स्त्रियांचं पावित्र्य जपायचं असेल, मुलांचं सुद्धा पावित्र्य जपायचं असेल तर त्यांना ईश्वर भक्ती शिकवा. त्यांना घरात डांबून किंवा त्यांच्या मनाला त्याच्यावरती पगडा आणून असं कधीही आजपर्यंत आपण कोणाचं पावित्र्य जपू शकत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. ही चर्चा कुठे निघाली बंधू भगिनींनो आपली? तर ही चर्चा निघाली तर प्रसादम अधिगच्छती, की जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण 3 अटीचं पालन केलं आणि त्या 3 अटीचं पालन केल्यानंतर जर आपल्याला अवर्जनीय, मी सारखं ते जे शब्द उल्लेख करतो त्याला महत्त्व आहे बरं, अवर्जनीय, आपल्याला जे वर्जनीय भोग आहेत ते आपण सोडलेले आहेत, आपण साधक आहोत. पण जे अवर्जनीय शरीर निर्वाह करता ज्या गोष्टी आपल्याला ग्रहण कराव्याच लागतात, तर त्या विषयांमध्ये जर आपण रमण केला त्या 3 अटीसकट, तर आपल्याला काय प्राप्त होतं? प्रसादम अधिगच्छती. म्हणजे त्या विषयांमध्ये आपण आसक्त होत नाही. कोणत्या 3 अटी आहे? रागद्वेष वियुक्तेस्तु, म्हणजे इंद्रियातून रागद्वेष काढणे. दुसरं आत्मवैश्येह, म्हणजेच काय की आपल्या इंद्रिय आपल्या कह्यात असल्या पाहिजे. आणि तिसरं म्हणजे विधेयात्मा, आपलं अंतःकरण सुद्धा आपल्या कह्यात असलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये याच श्लोकामध्ये इंद्रिय विषयांमध्ये कसं वावरल्या पाहिजे साधकाच्या इंद्रिय विषयांमध्ये, अवर्जनीय विषयांमध्ये कशा रमल्या पाहिजे हे सांगण्याकरता अतिशय सुंदर उदाहरण देऊन ते सांगतात की जसं सूर्यनारायणांच्या ज्या हे असतात सूर्यप्रकाशाची किरणं, त्या किरणं पृथ्वीला कशा स्पर्श करतात. काय सुंदर उदाहरण दिलंय. हे पहा, सूर्य उगवतो आणि त्या प्रकाश किरण संपूर्ण या पृथ्वीला स्पर्श करतात, दरी, डोंगर, हत्ती, घोडे, उंट, वास्तू. पण त्या आसक्त होतात का? नाही. सूर्यनारायणांनी किरण पुन्हा मागे घेतल्या त्या किरणे निघून जातात. त्या किरण असं म्हणतात का, आसक्त होतात का त्या पृथ्वीशी की हे झाड मला आवडलंय, ते गुलाबाचं फूल मला आवडलंय, मी आता इथेच राहणार? नाही. तर जसं सूर्यकिरण पण दिवसभर पृथ्वीला स्पर्श करत असतात. मात्र किती सुंदर उपमा दिली आहे ना, मला खूपच भावली की जसं सूर्यनारायणाच्या जे किरण असतात पृथ्वीला स्पर्श करतात आणि रोज करतात, प्रत्येक भागाला करतात, पण त्या आसक्त होत नाही. तसंच साधकाच्या इंद्रिय विषयांमध्ये कशा त्यांनी म्हणजे रमल्या पाहिजे अवर्जनीय या विषयांमध्ये, की जसं सूर्यनारायणच्या किरणे पृथ्वीला स्पर्श करतो आणि आसक्तीरहित त्याचा तो स्पर्श असतो, तसं साधकांच्या इंद्रिया जीवन निर्वाह करता त्यांनी विषयात रमलं पाहिजे. अजून एक उदाहरण ते सांगतात की जे हे दुसरं जे उदाहरण त्यांनी सांगितलं आहे ते त्यांनी आत्मसाक्षात्कारी महापुरुषांकरता सांगितलं आहे. आत्मसाक्षात्कारी महापुरुष ते सुद्धा अन्न ग्रहण करतात, निसर्गाचं रूप बघतात, ईश्वराचं रूप बघतात. तर त्याच्या संदर्भात ते सांगतात की जर
पाणी पाण्यात बुडेल. शब्दांकडे लक्ष द्या बरं, फार सुंदर उपमा आहे. जर पाणी पाण्यात बुडेल, जर अग्नी आगीला पोळेल, तरच पूर्णावस्थेला प्राप्त मनुष्य संगदोषाला प्राप्त होईल. उपमा थोडी नकारात्मक दृष्टीने मांडल्या गेलेली आहे पॉझिटिव्ह, पण ते डबल नेगेटिव्ह केलेलं आहे. ऋणात्मक बरोबर धनात्मक. आपण अल्जेब्रा शिकलेलो आहे सगळेजण, बरोबर ना. तर तसंच की जर पाणी पाण्याला बुडवेल, आता पाणी कधी पाण्याला बुडवतं का? नाही. अग्नी अग्नीला पोळेल, ती पोळते का? नाही. अरे ही पण अग्नी ती पण अग्नी, ते मिळून जातील फक्त. तर पाणी पाण्याला जर बुडवेल, अग्नी जर आगीला पोळेल, तरच पूर्णावस्थेला प्राप्त मनुष्य संगदोषाला प्राप्त होईल. पण असं कधी होणार नाही. म्हणूनच जे पूर्णावस्थेला प्राप्त मनुष्य आहे तो कधी पण इंद्रियामध्ये खेळत असताना सुद्धा तो कधी पण त्याच्यामध्ये रममाण होणार नाही, तो कधी आसक्त होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या दोन्ही सुंदर उपमा आहेत. तर बंधू भगिनींनो, इथे हा श्लोक पूर्ण होत आहे. पण तरीसुद्धा हा जो प्रसादम अधिगच्छति, प्रसादाची जी स्थिती आहे, ही जी प्रसन्नतेची जी स्थिती आहे, त्याच्या संदर्भात अजून आपल्याला थोडं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण तुमच्यापुढे मांडू इच्छितो की पहा, ही प्रसादाची स्थिती किंवा ही प्रसन्नताची स्थिती ही आध्यात्मिक मार्गावरती येणारा एक टप्पा आहे. एखाद्याला प्रसादाची स्थिती प्राप्त झाली याचा अर्थ तो स्थितप्रज्ञ किंवा पूर्ण अवस्थेला प्राप्त झाला असं होत नाही. तसं जर झालं असतं तर त्यांनी काय म्हटलं असतं? त्यांनी म्हटलं असतं, याच्या आधीच्या श्लोकाने म्हटलंय पहा, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पण त्यांनी असं म्हटलं नाहीये. त्यांनी काय म्हटलंय? प्रसादम अधिगच्छति, बरोबर. आणि मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की प्रसन्न चेतशो याशु बुद्धीर पर्य अवतिष्ठते, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे. पण ते पुढच्या श्लोकात म्हटलंय, ह्या 3 अटी पूर्ण केल्यानंतर साधक कोणत्या अवस्थेला प्राप्त होतो? तर प्रसादम अधिगच्छति, प्रसादाच्या स्थितीला प्राप्त होत असतो. आणि ही प्रसादाची स्थिती म्हणजे प्रसन्नतेची स्थिती म्हणजे नेमकं काय असतं याची थोडं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. ते आपण थोडं करण्याचा प्रयत्न करूया, मग पुढे जाऊया. आता पहा, साधारण मनुष्य सुद्धा भोग घेत असतो आणि एक आपल्यासारखा साधक सुद्धा त्याला विषयामध्ये राहावंच लागतं. पण इथे फरक कसा असतो की साधारण मनुष्य जो असतो त्याला जो मिळणारं जे सुख असतं ते विषयांवरती आधारित असतं आणि ते भोगवृत्तीने घेतलेलं सुख असतं. त्याच्यातून मनाला उद्विग्नता प्राप्त होत असते, अशांती प्राप्त होत असते, एका प्रकारचं एक्साइटमेंट प्राप्त होत असतं सामान्य लोकांना. पण ज्याला प्रसाद स्थिती, प्रसन्नता, आध्यात्मिक प्रसन्नता ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला काय लाभतं? तो शांत असतो, त्याला आनंद प्राप्त झालेला असतं. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचं मन स्थिर असतं. मन स्थिर पण असतं आणि मन सक्रिय असतं. काहीतरी महत्त्वाचं सांगतोय बरं, की जेव्हा साधारण लोक वर्जनीय आनंद भोगून वगैरे जे काही त्यांना एक्साइटेड आनंद प्राप्त होतं, सुख प्राप्त होत असतं, त्याच्यामध्ये त्यांचं मन सक्रिय नसतं, ते मन डल झालेलं असतं. का? कारण की त्यांचा आनंद कशावरती असतो? विषयांवरती असतो. पण हा काय करतोय की हा जीवन निर्वाह करता काहीतरी भोग घेतोय. म्हणून याचं मन कसं असतं? सक्रिय असतं, स्थिर असतं, शांत असतं आणि आनंदी असतं. आणि पुन्हा जर उदाहरण घ्यायचं तर आपण ठाकूरांचंच उदाहरण घेऊ शकतो. माताजी म्हणायच्या की मी ठाकूरांना कधी पण निरानंद बघितलेलं नाही आहे. पुढे ते असं सुद्धा म्हणतात की मी त्यांना बघितलं आहे की एखाद्या वृद्धाबरोबर ते आनंदात आहे आणि एखाद्या लहानशा मुलाबरोबर सुद्धा आनंदात आहे. वाचलं असेल आपण सगळ्यांनी.
एक मनुष्य सगळ्यांबरोबर कसा आनंदी राहू शकतो आणि सगळ्या स्थितीमध्ये कसा आनंदी राहू शकतो. मन ॲक्टिव्ह आहे, सक्रिय आहे, मनावरती काही बोजड पण आलेलं नाही. पहा, विषय सुख जेव्हा घेतो, वर्जनीय सुख घेतो, साधारण मनुष्य सुख घेतो आणि त्याच्यानंतर त्याला एक बोजडपणा, मनावरती एक भार निर्माण होतो. एक 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 मनावरती काहीतरी जड सुख भोगतो तो, पण मनावरती जडपणा असतो. पण प्रसन्नतेमध्ये, म्हणजे आध्यात्मिक प्रसन्नतेमध्ये किंवा प्रसादाच्या स्थितीमध्ये ह्या गोष्टी नसतात. तो नेहमी सक्रिय आणि कसा असतो, एक हलकं त्याचं मन असतं. काही उदाहरण अजून बघूया, हे फार महत्वाचं आहे. शारदानंदजी महाराजचं संपूर्ण जीवन, मला असं वाटतं, या प्रसन्नते, हा जो, ही जी प्रसादची स्थिती आहे ना, त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी भरलेलं आहे. का? कारण की ठाकूर स्वतः म्हणाले की शरदचं रक्त, किंवा शरद म्हणजे कसं आहे की बेलेमाछेर रक्त. बेलेमाछ म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा मासा असतो जो पश्चिम बंगालमध्ये मिळतो, इकडे मिळत असेल. तो इतका शांत असतो की त्याला जर पकडलं, इतर माशांना पकडलं तर तो कसा छटपट छटपट करतो सुटण्याकरता, पण तो मासा इतका शांत असतो, तो कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कधी शांत पडलेला असतो. आणि ठाकूरांनी म्हटलं आहे की शरदचं रक्त म्हणजे त्या जो मासा आहे त्याचं रक्त आणि शरदचं रक्त ते एक आहे, इतके शांत होते. आणि त्याचे इतके उदाहरणं आहेत त्यांच्या जीवनातमध्ये, इतकं त्यांचं म्हणजे मन शांत आणि प्रसन्न असायचं नेहमी. रामकृष्ण मठ आणि मिशनचे पहिले जनरल सेक्रेटरी उद्बोधनमध्ये राहत असताना माताजी तिथेच राहत आहेत, येणारे जाणारे त्यांना भेट देत आहेत, ग्रेट मास्टर पण लिहित आहेत, म्हणजे लीला प्रसंग लिहित आहेत, माताजींना कुठे जायचं असेल त्याची सोय करत आहेत, त्यांना अडचणी निर्माण होत नाही आहे, हे सगळं बघत आहेत. आणि हाईट म्हणजे अशी की त्या बागबाजारमध्ये असणारे जे भिकारी लोक असायचे ते त्यांच्याकडे आपले पैसे जमा ठेवायचे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की म्हणजे आपल्यालाच डोकेदुखी कमी असते का, पण त्या भिकाऱ्यांचा इतका विश्वास होता की हा बाबा आपले पैसे काही लुबाडणार नाही. आणि जेव्हा ते मागायचे तेव्हा ते द्यायचे, स्वतःचं काम सोडून. आणि याच्याशिवाय माताजींची सेवा चालू आहे, ग्रेट मास्टर लिहिणं चालू आहे, रामकृष्ण मठ मिशनचे जनरल सेक्रेटरी, म्हणजे कल्पना करा. पण हे सगळं काम करताना कधी मनामध्ये उद्विग्नता नाही. त्यांची जन्मजयंती साजरी करणार आहोत आपण येत्या काही दिवसामध्ये. एकदा बोटीमधून प्रवास करत असताना, फार मजेदार घटना आहे, बोटीमध्ये प्रवास करत असताना खूप झंझा सुरू झाली, एकदम खूप हवा सुरू झाली आणि आता बोट बुडणार, 100% बुडणार. सगळे लोक हाहाकार करत आहे, असं करा तसं करा. हे शांतपणे बसलेले आहेत, एकदम शांतपणे बसलेत. एवढंच नाही, ते तंबाखू प्यायचे, म्हणजे ज्याला म्हणतो की आपण ते छोटंसं एक हँडल हे असतं, काय म्हणतात त्याला, हुक्का. तो मोठा हुक्का नाही, छोटासा हुक्का येतो, जो तो पोर्टेबल हुक्का म्हणूया त्याला, छोटासा पोर्टेबल हुक्का. तर त्याने हुक्का काढला आणि आरामात हुक्का पिऊ लागले. इथे सगळी लोक जीव जाणार म्हणून आरडाओरडा करत आहेत, चिडत आहेत, स्त्रिया रडत आहेत, लहान मुलं रडत आहेत. तर त्यांना त्या हुक्का पिताना बघून तिथल्या एक सहप्रवासी इतका चिडला, म्हणे तुम्ही कसले साधू, म्हणे तुम्ही इतके सगळे लोक म्हणे बुडणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे, बोट पूर्ण बुडणार आणि तुम्हाला इथे हुक्का प्यायचं सुस्त आहे, थोडी पण लाज नाही वाटत म्हणे. तर ते शांतपणे म्हणतात की या स्थितीमध्ये करण्यासारखं काय आहे. आता आपण नदीच्या मध्ये आहोत, पोहणं काही मला येत नाही विशेष, आणि बोट बुडायच्या आधीच मी काय उडी मारून बुडून जाऊ का? ठीक आहे, जर शेवटचा क्षण आला असेल तर मला असं वाटलं की एक हुक्का प्यावा म्हणून पितोय. इतके शांत, साक्षात मृत्यूसमोर थैमान घालतीये तरी सुद्धा याला म्हणतात प्रसन्नता, चित्तची प्रसन्नता, शांतता, आनंद. सुदैवाने ती बोट काही बोलली नाही,
आणि बरोबर ती त्या गंगा नदीच्या काठी लागली आणि सगळे सुखरूप आपल्या आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले. हा भाग निराळा. पण हे इतके ते शांत स्वभावाचे होते. तर हे काय, हे उदाहरण कसलं आहे? हे बिलकुल टिपिकल उदाहरण आहे, एकदम टिपिकल आहे या प्रसाद स्थितीचं. आध्यात्मिक प्रसन्नता याला म्हणतात. मन कधी उद्विग्न होत नाही, कधी उद्विग्न होत नाही. त्यांच्या जीवनातले असे अनेक प्रसंग मोठे मजेदार आहेत. एक उदाहरण आपण हरी महाराजांच्या जीवनातलं घेऊया. हे सुद्धा मी याच्या आधी कोणत्या अन्य प्रसंगी मी सांगितलेलं आहे, पण पुन्हा गोष्ट तीच येते की प्रसादाची स्थितीला जेव्हा प्राप्त होतो साधक, तेव्हा काय होत असतं. त्यांना खूप हेवी डायबिटीज होतं आणि म्हणून काय व्हायचं की थोडी पण जर जखम झाली ती चिघळायची. त्यातून त्यांचं ते वाहनं घालायचं नाही वगैरे वगैरे असे त्यांचे काही नियम होते. तर त्यांच्या पायामध्ये मग ते एका प्रकारचं कार्बंकल म्हणतात त्याला, गाठसारखी तयार व्हायची आणि मग ती जर मोठी झाली तर तिला ऑपरेशन करून कापावं लागायचं. तर इंग्लंडमधील ही घटना आहे की त्यांचं पायाचं ऑपरेशन करावं लागलं. तर ऑपरेशनच्या आधी ते एनेस्थेशिया वगैरे देण्याची पद्धत त्यावेळेस तर इतका जुना काळ, तो लोकल एनेस्थेशिया प्रकार नव्हताच. ते पूर्णपणे ते ब्लेडर लावून, की हे एनेस्थेशिया द्यायची काही आवश्यकता नाही आहे, तुम्ही केव्हा नेमकं ऑपरेशन सुरू करणं मला सांगा आणि किती तासात ते संपेल ते मला सांगा आणि याची द्यायची आवश्यकता नाही आहे. तर ते डॉक्टर्स त्यांना चकित वाटलं की असं कसं शक्य आहे, खूप त्रास होतो. त्यांनी म्हटलं त्यांना की हे पा, मी माझं मन पूर्णपणे काढून घेईन. विधेयात्मा, अंतःकरण म्हणतं ना की माइंड इज अ व्हेरी गुड सर्वंट बट इज अ व्हेरी बॅड मास्टर. या सर्व लोकांनी आपल्या मनावरती इतका जबरदस्त ताबा मिळवलेला होता की त्यांना सांगितलं की काहीतरी 40 मिनिटे लागतील ऑपरेशनला. त्यांनी म्हटलं ठीक आहे, मी 1 तासाकरता माझं मन या शरीरातून काढून घेतो. आणि अक्षरशः 1 तास ते त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली, पण त्यांना तोंडातून आ ऊ काही निघालं नाही. आणि 1 तासानंतर बरोबर मग त्यांना त्या थोड्याशा वेदना जाणवू लागल्या. मग त्याच्या तोंडातून थोडंसं शब्द निघू लागले, पण तोपर्यंत ऑपरेशन पूर्ण झालेलं होतं. आत्मवैशेर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. ही जी प्रसन्नता आहे बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आधी सांगितलं की याची थोडं सखोल आपण चर्चा करणार आहोत. आणि विशेषकर यातून आपल्याला 3 आध्यात्मिक गोष्टी प्राप्त होत असतात. कोणत्या कोणत्या? ट्रँक्विलिटी, ट्रान्सपरन्सी आणि तिसरं म्हणजे आपण ट्रान्झेंट करतो आपल्या मनाला, ट्रान्झेंडेंटल. 3 गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणजे काय? ट्रँक्विलिटी, मनाची प्रसन्नता. ट्रँक्विलिटीवरनं तो ट्रँक्वेलायझर शब्द आलेला आहे. आजकाल हा खूप चालतो. तर पण ते ट्रँक्वेलायझर काय असतं? बळजबरीने मनुष्याला झोपवतं. ते एकदम चूक गोष्ट आहे अध्यात्माच्या दृष्टीने. आजकाल ही पद्धत झालेली की एखाद्या माणसाला खूप काहीतरी दुःख झालं आणि त्या दुःखाचं तो बाहेर येऊ शकत नसेल तर त्याला काय करा? ट्रँक्वेलायझर देऊन द्या. म्हणजे काय? त्याच्या मनाला निष्क्रिय करा. पण जी ट्रँक्वेलिटी या प्रसादाच्या स्थितीने प्राप्त होत असते ही आनंद देणारी असते आणि यातून मन निष्क्रिय होत नसतं. याच्यावरती बरंच काही चर्चा करायची बाकी आहे आणि वेळ झालेला आहे, तर मी अजून खोलात शिरू इच्छित नाही आहे. हे 3 पॉईंट आपण पुढच्या वेळेस नक्की त्याच्यावर चर्चा करणार आहोत येत्या शुक्रवारी. ट्रँक्विलिटी, ट्रान्सपरन्सी जी प्राप्त होत असते, म्हणजे तो एक भाग आहे या प्रसाद स्थितीचा. आणि तिसरं म्हणजे ट्रान्झेंडेंटलिझम, म्हणजे ट्रान्झेंट करतं आपलं मन. तर या तिघांचा काय अर्थ आहे? आणि ह्या पहा, या 3 गोष्टी, याचा अर्थ हा नसतो की मनुष्य किंवा साधक स्थिर बुद्धीला प्राप्त करतो. ही मधली एक स्थिती आहे. पण इथपर्यंत सुद्धा जेव्हा साधक पोहोचतो तर त्याची बरीच प्रगती झालेली आहे असं मानण्यात काहीही हरकत नाही आहे. हे 3 पॉईंट आपण
येत्या शुक्रवारी याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. उद्या आपल्या माताजींची जन्मजयंती आहे आणि उद्या सकाळी मठ सकाळी 8 ते 12पर्यंत भक्तांकरता उघडं करण्यात आलेलं आहे. त्याची सूचना आपण नक्की ऐकली असेलच आता. तर आपल्यापैकी ज्या लोकांना म्हणजे शक्य होईल त्यांनी नक्कीच येऊन ठाकूर महास्वामींचे दर्शन घेऊ शकता 8 ते 12च्या मध्ये. बुधवारी आपला वर्ग आत्मबोध वरती होणारच आहे. त्या दिवशी आपली सर्वांची पुन्हा एक शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.